स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारलेले आहेत, म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न असणार. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण मराठी पुस्तक श्रीमान योगीचे लेखक आहेत? श्रीमान योगीचे लेखक विचारले या ठिकाणी, तर रणजित देसाई. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, मनाचे श्लोक कोणी रचले? मनाचे श्लोक हे संत रामदास यांनी रचले. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, खालील लेखकांपैकी संगीत रत्नाकर चे लेखक कोण आहेत? यांचे लेखक सारंगदेव हे आहेत. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर राहणार, सारंगदेव. पुढचा प्रश्न, चार नगरातले माझे विश्व हे टिंबटिंब यांचे एक आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक बी जयंत नारळीकर हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, माझी जन्मटेप आत्मचरित्र कोणाचे आहे? माझी जन्मटेप हे विनायक दामोदर सावरकरचे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, आय एम नो मसिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए सोनू सूद. नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? त्यांचे नाव खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. प्रश्नाची लेवल समजून घ्या. असे प्रश्न येतात. नटसम्राटवरती एवढे प्रश्न आलेले, तुम्ही मागच्या PYQ पाशाल तर जास्तीत जास्त तुम्हाला नटसम्राटवरती दिसलेले तर राहणारे पर्याय क्रमांक ए कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? पर्याय क्रमांक बी कुसुमाग्रज हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह सांगा. जे खाली दिलेले ABCD याच्यामध्ये कविता संग्रह सांगायचा आहे अरुणा ढेरे यांचा. याचं उत्तर राहणार आहे मंत्राक्षर हे कविता संग्रह आहे अरुणा ढेरे यांचा. मंत्राक्षर पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, धग असतेच आसपास हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे. कल्पना दुधाळ यांचा कविता संग्रह आहे धग असते आसपास. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर राहणार, कल्पना दुधाळ. पुढचा प्रश्न, अपूर्वाई या प्रवास वर्णनांचे लेखक सांगा. पु ल देशपांडे. पर्याय क्रमांक बी. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती. VS खांडेकर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. लक्षात राहू द्या, पर्याय क्रमांक ए VS खांडेकर. अरे संसार संसार जसा तवा चुलावर ही कविता कोणाची आहे? बहिणाबाई चौधरी यांची ही कविता आहे. पुढचा प्रश्न, ययाती कादंबरीचे लेखक कोण? VS खांडेकर. या ठिकाणी परत प्रश्न घेण्याचं कारण असं आहे, हा प्रश्न दोनदा तीनदा नाही भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. मी जसाला तसा रिपीट झाला तसाला तसा या ठिकाणी घेण्याचं कारण असं आहे, तुमच्या डोक्यामध्ये फिट होणार. मास्तरांनी परत प्रश्न घेतला होता म्हणजे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, जिप्सी हा यांचा कविता संग्रह आहे. जिप्सी हा मंगेश पाडगावकर यांचा आहे. जिप्सी कविता संग्रह. पुढचा प्रश्न, वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा टिंबटिंब आहे. कविता संग्रह हा आहे. पुढचा प्रश्न, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ अभिजित बॅनर्जी हे आहेत. लक्षात राहू द्या, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ. बिडार ही कादंबरी कोणाची? बिडार ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची आहे. पर्याय क्रमांक सी भालचंद्र नेमाडे. संगीता संप्रदाय प्रदर्शिना या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सुभराम दीक्षितर हे त्याचं उत्तर राहणार, बी. किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक ए डॉक्टर सुनील विभूते. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर राहणार, डॉक्टर सुनील विभूते. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन रणजित देसाई यांनी केलेले नाही? काय विचारलं, प्रश्नाची लेवल समजून घ्या. ज्या वेळेस तुम्ही परीक्षा देताना तेव्हा नाही म्हटले का आहे म्हटले व्यवस्थित वाचून घ्यायचं.
तर याचं योग्य उत्तर राहणार आहे डी, पर्याय क्रमांक डी, युगंधर. हे रणजित देसाई यांनी केलेले नाही. पुढचा प्रश्न, कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे? परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे? शिवभारत. पर्याय क्रमांक डी, शिवभारत. राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? राहू या मराठी कादंबरीचे लेखक NS इनामदार हे आहेत. पुढचा प्रश्न, श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहे? श्यामची आई एकदम बेसिक आहे आणि माहीतच पाहिजे, भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न. पर्याय क्रमांक बी, साने गुरुजी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण रामायण पत्र लेखन या पुस्तकाचे लेखक आहेत? पर्याय क्रमांक सी, श्री चंद्रशेखर विजयती महाराज. पुढचा प्रश्न, न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक सी, अटल बिहारी वाजपेयी. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पानिपत लक्षात राहू द्या, काय म्हणता प्रश्न लक्षात राहू द्या. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक डी, विश्वास पाटील. खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? म्हणजे 3 असणार, एक नाही राहणार. तो कोणता नाहीये? भावार्थ रामायण. ओळखलंत का सर मला? ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीचा आहे? कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक बी, कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न, ग्रामगीता ही साहित्य कृती कोणाची आहे? पर्याय क्रमांक डी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते पुस्तक किंवा कोणती पुस्तके अब्बुल फैजल यांनी लिहिलेली आहे किंवा लिहिलेली आहेत? अकबरनामा, एने अकबरी. याच्यातून सांगायचं कोणती लिहिलेली आहे? तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी, दोन्ही लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत. फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? अण्णाभाऊ साठे. लक्षात राहू द्या, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठेने फकीरा ही कादंबरी लिहिली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्य कृती आहे? संत एकनाथांची भावार्थ रामायण. ह्या ठिकाणी समजून घ्या प्रश्नाची लेवल, पाठीमागचा प्रश्न कसा विचारला आणि हा कसा विचारला, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजत असेल प्रश्नाची लेवल कशी प्रश्न विचारू शकता. एकच प्रश्न दोनदा तीनदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न. आणि एकच भाषा एकच होती, फक्त त्यांना खालीलपैकी आणि फक्त संत एकनाथाची साहित्य कृती नाही असं विचारला. व्यवस्थित उत्तर द्यायचं, काय म्हणतो प्रश्न तो वाचून घ्यायचा. पुढचा प्रश्न, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र टिंबटिंब यांचे आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आहे. पर्याय क्रमांक सी ॲट सी, ना तर बी करशन सी करशन. डॉक्टर प्रकाश आमटे. बोलण्याकडे लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न, एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे? एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले? राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक बी यांनी लिहिले. विशुद्धी मागा हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक डी, बुद्धघोष. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक सी, वि.वा. शिरवाडकर. पुढचा प्रश्न, ग्रामगीता कोणी लिहिली आहे? या ठिकाणी पहा प्रश्नाची लेवल, हा प्रश्न पण रिपीट झाला आपल्याच या व्हिडिओमध्ये, पण रिपीट नाही झाला, भाषा वेगळी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी ऑप्शन सगळे वेगळे झालेले आहेत. याचं उत्तर राहणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पण महत्त्वाचं काय, या ठिकाणी भाषा पाहून घ्या आणि कोणता प्रश्न रिपीट होतो ते देखील तुम्हाला माहिती झालं, म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न पण तुम्हाला माहिती झाले. 2-3 प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले आहेत. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्य कृती कोणाची आहे? शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्य कृती ज्योतिराव फुले यांची आहे. या ठिकाणी समजून घ्या. लॉंग वॉक टू फ्रीडम हे टिंबटिंबचे आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक ए, नेल्सन मंडेला. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा या ठिकाणी पहा इंग्लिशमध्ये टाकून दिलं, या ठिकाणी व्यक्ती आणि वल्ली टाकून दिलं. स्टार्टिंगचा प्रश्न पाहून घ्या कसा आला. तेच उत्तर राहणार आहे पु ल देशपांडे. पर्याय क्रमांक बी.
फक्त प्रश्नाची वेगवेगळी लेवलनं विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण मराठी कादंबरी यशचे लेखक आहेत? पर्याय क्रमांक डी ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर. पुढचा प्रश्न, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शाळा या पुस्तकाचे लेखक हे मिलिंद बोकील हे आहेत. पुढचा प्रश्न, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? समिधा हे आत्मचरित्र साधना आमटे यांचे आहे.